नमस्कार मंडळी. कथा वाचनाच्या या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. आजच्या कथेचं नाव आहे वहिनी आणि ही एक सिंधी कथा आहे. कथेच्या लेखिका आहेत कला रिजसिंघानी. सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबाचं गाडं जसं चालायला हवं तसंच अगदी प्रेमाच्या संसाराचं गाडंही चाललं होतं. संसाराच्या 10 वर्षाच्या प्रदीर्घ प्रवासात तिला थकवा जाणवला असला तरी ती कधी हताश झाली नव्हती. सतत मनाची समजूत घालत राहिली होती की आयुष्य काही नेहमी बालपणाच्या रम्य स्वप्नांसारखं नसतं. आयुष्य म्हणजे जबाबदाऱ्या, कधी ऊन कधी सावली. आज निरभ्र निळं आकाश आहे, हर्ष उल्हास आहे, तर उद्या मेघांनी भरून आलेलं आकाश आहे. हिवाळ्याचं बोचरं गार वारं आहे, वावटळ दुःख आणि क्लेश आहे. यालाच तर आयुष्य म्हणतात. जे काही मिळेल तेच पदरात घेऊन मान ताठ ठेवायला हवी. खिडकीबाहेर दूरवर नजर टाकीत प्रेमा कसलासा विचार करीत होती. धनदौलत नसली म्हणून काय झालं? आयुष्यात धनसंपत्ती म्हणजेच काही सर्वस्व नव्हे. आणखीही कित्येक अमूल्य गोष्टी आहेत, त्यांची किंमत आपल्याला ओळखता येत नाही. माझ्याजवळ प्रेमाचा ठेवा आहे, समाधान आहे, सहकार्य आहे. या तिन्ही गोष्टी भाग्यवंतांपाशीच काय त्या असतात. प्रशंसा, उच्चपद, मानसन्मान, उंची दागदागिने, कपडे लत्ते यांचा अभाव म्हणजे काही दुर्भाग्य नव्हे. पण हे सर्व तत्वज्ञानात्मक विचार देखील आज तिच्या मनाला दिलासा देऊ शकत नव्हते. हृदयाच्या आत खोल तळाशी कुठेतरी सुप्त अग्नी चेतवला गेला होता. भाकऱ्या भाजणंच फक्त नशिबी लिहिलं आहे का? आयुष्यात कुठलीच इच्छा कधी पुरी होणार नाही का? गेल्या 10 वर्षात एकही नवा दागिना अंगावर घातला नाही. रोजचं आपलं तेच रहाट गाडगं. पीठ संपलंय, डाळ आणायची आहे, वाण्याचं बिल चुकतं करायचं आहे. बिनाला शाळेसाठी वह्या पाहिजेत. निर्मल मोठा झाला आहे, मॅट्रिक आहे, त्याच्यासाठी चांगले कपडे करून द्यायला हवेत. नाहीतर लोक म्हणतील मी त्याची वहिनी आहे म्हणून त्याच्याकडे दुर्लक्ष करते. पण मी तरी काय करू? आमच्या ह्यांना तर स्वर्ग नरक कशाचा काही सुद्धा पत्ता नाही. 200 रुपये आणून हातावर ठेवतात आणि म्हणतात यात सगळं काय ते भागव. 200 रुपये आणि मुंबईचं हे आयुष्य. आज प्रेमा अतिशय खिन्न होती. आजवर कधीही तिने निराशेला थारा दिला नव्हता. पण आज मात्र तिला निराशेने चहूबाजूंनी घेरून टाकलं होतं. बायकोच्या मनातील या वादळाची चंद्रला काहीच कल्पना नव्हती. तो आपला मान खाली घालून लिहिण्यात दंग होता. प्रेमा वैतागली होती. तिच्या हातात असतं तर तिने सगळे कागद रद्दीच्या टोपलीत फेकून दिले असते. या निरुपयोगी कथा कादंबऱ्यांचा काय उपयोग? यापासून काही हाती येत नाही की कसलं समाधान होत नाही. स्वारी ऑफिसमधून निघाली की लेखकांच्या सभा संमेलनांची निमंत्रणं हजर असतातच. घराची आणि पोराबाळांची आठवणच राहत नाही. यांच्या दृष्टीने जगात फक्त 2च सत्य आहेत, ऑफिस आणि पुस्तकं. रविवारी या 4 भिंतींमध्ये जीव गुदमरतो. चंद्रच्या खुर्चीमागे उभी राहून प्रेमा हळूच म्हणाली, आज आपण चौपाटीवर फिरायला जाऊया का? इथे करमत नाहीये. तुम्हाला पुस्तकांशीच जर लग्न लावायचं होतं तर बायको कशाला आणलीत घरात? तुमच्यासारख्या विरक्त माणसाने खरं तर संसाराच्या मोहपाशात अडकायलाच नको होतं. चंद्रच्या 7 मजली हास्याने क्षणभर खोली दणाणून गेली. तो म्हणाला, आज ही ज्ञानवर्षा करायचं काय सुचलंय? ब्रह्मचारी राहिलो असतो तर इतकं चवदार जेवण मिळालं असतं का? लग्नापूर्वी मला कोणकोणत्या दिव्यातून जावं लागलं ठाऊक आहे? लहानगा अजाण निर्मल आणि मी कसा बसा स्वयंपाक करून जेवत होतो. कधी कधी तर उपाशी पोटी झोपी जात होतो. कधी मीठ टाकायला विसरत होतो तर कधी पोळी करपत होती. आजही ते दिवस आठवले की अंगावर काटा उभा राहतो. निर्मल त्यावेळी 5-6 वर्षांचा असेल. तो तुम्हाला स्वयंपाकात मदत करायचा? नाही, तो फक्त वाढायचं काम करायचा. आईची आठवण होऊ नये म्हणून मी त्याचं मन इतरत्र गुंतवून ठेवायचा प्रयत्न करायचो. काय भयंकर दिवस होते ते. घर नुसतं खायला उठायचं. आई लहान वयातच विधवा झाली होती. स्वतः अर्धपोटी राहून उपाशी राहून तिने आम्हा दोघांचं पालन पोषण केलं. पण तिच्या सर्व आशा आकांक्षा अपुऱ्या राहिल्या. गाठी जोडून जोडून कुठवर आयुष्य निभावणार? गाठ तुटताच सगळा खेळ संपला.
कष्ट उपसून थकलेला आईचा देह लौकिक जबाबदाऱ्यातून मुक्त होऊन परमानंदी लीन झाला. त्या दिवसात काय निर्मलचं सगळं तुम्हीच करीत होता? त्याच्या देखरेखीसाठीच तर मला लग्न करावं लागलं. मला नोकरीही मिळाली, पण ऑफिसला जायचं म्हटलं तर त्याला कुठे सोडून जाणार? तुला या घरात आणली तेव्हा मी 22 वर्षांचा होतो. तुझं ओझं उरावरून बाजूला करायची तुझ्या काका काकूंनाही घाईच झालेली होती. आळीतलं स्थळ मिळाल्याने ते खुश झाले. प्रेमा, माझं ओझं तुझ्या खांद्यावर टाकून आयुष्यातली गेली 10 वर्ष मी निश्चिंत राहिलो आहे. माझ्यामुळे तुला त्रास झाला हे मला ठाऊक आहे, पण मी तरी काय करणार? छे छे, असं नका बोलू. तुम्ही कधी जाणून बुजून त्रास दिल्याचं मला तरी आठवत नाही. क्वचितच कधी तुम्ही आवाज चढवला असेल. इतर अनेक बायकांपेक्षा मी जास्त भाग्यवान आहे. माझी आपली एकच तक्रार आहे. तुम्ही सतत लेखन वाचनात गढून गेलेले असता. निदान सुट्टीच्या दिवशी तरी लेखन वाचनाला रजा देत जा. घरात इतर माणसंही आहेत आणि नुसत्या गप्पांनी तुम्हाला त्यांचं मनोरंजन करता येण्यासारखं आहे या गोष्टीचा तुम्हाला विसर पडतो. वेडे, अगं तुम्हा सर्वांसाठीच तर ही डोकेफोड करीत असतो मी. गेली कित्येक वर्ष मी पुस्तक लिहितोय. जगाचे डोळे दिपून जावेत असं काहीतरी भरघोस लिहावंसं वाटतं. हल्ली तर लेखकांनाही मान मिळू लागला आहे. सरकारही बरीच पारितोषिकं देत असतं. बघूया, कदाचित आपलंही नशीब उदयाला येईल. मनात मांडे खाऊन काय उपयोग? लहानपणी तुम्ही एक मजूर व तुपाच्या हंड्याची गोष्ट ऐकली आहे ना? तसं झालं नाही म्हणजे मिळवली. उगाच चेष्टा करू नकोस हं. आज तुझे बोलायचे दिवस आहेत, उद्या माझे येतील. एरवी देखील परसातल्या भाजीला कोण विचारतंय? जगर रहाटीच आहे ती. बरं एक सांगा, तुम्हाला जर एखादं बक्षीस मिळालं तर तुम्ही माझ्यासाठी काय आणाल? चंद्रने डोळे मिचकावीत म्हटलं, ते माझं गुपित आहे. जर दैव पालटलं तर तुझी मनीषा नक्की पूर्ण करीन. जूनचा महिना सुरू झाला होता. मुंबईकरांच्या जीवात जीव आला होता. आकाशात दाटून आलेले मेघ मनाला भुलवीत होते. पावसाची रिमझिम वर्षा ऋतूच्या आगमनाचा संदेश देत सर्वांचं अभिनंदन करीत होती. वसंत ऋतू आला म्हणजे चहूबाजूंना जशी सुवासाची व प्रफुल्लतेची पखरण होते, तसंच काहीसं वातावरण पावसाच्या पहिल्या सरीने मुंबईकरांसाठी निर्माण होतं. नवजीवन मिळून वृक्षलता, झाडं झुडपं हिरवीगार झाली होती आणि आनंदाने डुलत होती. प्रेमा चंद्रची वाट पाहत मनाशी विचार करीत होती. आज यांना इतका उशीर का झाला? निर्मल पास झाल्याचं त्यांना ऑफिसमध्ये कळलं असेलच. एका जबाबदारीतून मोकळं झाल्यासारखं त्यांना वाटत असेल. धाकट्या भावाने मॅट्रिकची भीष्म रेषा ओलांडली. आता तो जीवन संघर्षात आपला वाटा उचलण्यासाठी तयार झाला. या विचाराने त्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटत असेल. बरं झालं, आता आपले दिवस पालटतील. का? कुठल्या रम्य विचारात दंग आहेस? चंद्रने घरात येत विचारलं. त्याचा प्रसन्न चेहरा पाहून प्रेमाचं हृदयही हर्षविभोर झालं. जरा तोंड उघडा पाहू. हे गुलाबजाम घ्या अगोदर. निर्मल 2nd क्लासमध्ये पास झालाय. तू देखील इकडे ये बघू. आज मी देखील तुझं तोंड गोड करणार आहे. चंद्रने हातातील मिठाईचं पाकिट दाखवीत म्हटलं. आज दुप्पट आनंदाचा दिवस आहे. हे बघ संध्याकाळचं वर्तमानपत्र. मॅट्रिकच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या क्रमांकांनी सगळे रकाने भरलेले होते. पण एका कोपऱ्यात एक छोटी बातमी प्रसिद्ध झालेली होती. सिंधी लेखकाचा सन्मान. बालोपयोगी साहित्य स्पर्धेत श्री चंद्र आसवानी यांना 500 रुपयांचे पारितोषिक. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या सामान्य व्यक्तीचे असामान्य यश. आजचा सूर्य फक्त आपल्या जीवन क्षेत्रावर लखलखत असल्याचा प्रेमाला भास झाला. चंद्रला चेक मिळाला तेव्हा तर तिला आसमान ठेंगणं झालं. मनातला आनंद कुठे ठेवून कुठे नाही असं तिला होऊन गेलं. गेली 10 वर्ष पगाराचे पैसे हातात घेताना तिला इतका आनंद कधीच झाला नव्हता. पण हा चेक जणू तिच्या आत्मविश्वासाचा प्रतीक होता. अनेक वर्षाच्या दृढ विश्वासाचं ते फळ होतं. चेकचे पैसे घेऊन चंद्र घराकडे निघाला तेव्हा त्याच्या मनात आलं, माझ्या या यशामागे एका स्त्रीचा त्याग आहे. ती हात राखून विचारपूर्वक खर्च भागवीत राहिली आणि माझ्या कानावर कसलीही तक्रार येऊ नये यासाठी सतत झटत राहिली.
घरातल्या शांत व सुंदर वातावरणामुळेच मला हे काम करता आलं. अन्यथा माझ्या कित्येक मित्रांच्या घरात सतत धुसफूस चाललेली असते. या पैशांवर खरं म्हणजे माझा कसलाही अधिकार नाही. हे पैसे प्रेमाच्या हाती द्यायचे आणि म्हणायचं, चल माथेरानला नाहीतर महाबळेश्वरला फिरायला जाऊया. 2 आठवड्यांची सुट्टी घेता येईल. कितीही झालं तरी आपण अखेर माणसंच आहोत. मनात कितीतरी आशा आकांक्षा असतात. नुसत्या काळज्यांचं ओझं वाहता वाहताच म्हातारपण तर नाही ना यायचं. प्रेमाने जेव्हा हे सर्व ऐकलं तेव्हा तिला मोठ्यांदा हसू आलं. ती म्हणाली, हे पहा, पैसे जमवणं हे बहुधा तुम्हा लेखकांच्या रक्तातच नसतं. पण तुमच्यासारख्या संसारी माणसाने थोडा मागचा पुढचा विचार नको का करायला? हाती आलेले पैसे असे उधळून टाकले तर आपली स्थिती जशी होती तशीच राहील. जरा दूरदर्शीपणा दाखवाल तर मीही समजेन की लेखक महाशयांनाही थोडीफार जगरहाटी समजते. तुम्ही बायका उत्तुंग गगनात विहार करणाऱ्या पक्षाला धाड दिशी जमिनीवर आदळण्यात वस्ताद असता. ठीक आहे, आता मी जे काही सांगेन ते ऐकून माझ्या धोरणीपणाबद्दल तुझी खात्री पटेल. या पैशातून आपण दागिने घेऊया. सराफ बाजारातून येताना रोज मला पाटल्यांचा एक जोड दिसतो. फार सुरेख आहेत त्या. तुझ्या गोऱ्या हातात छान शोभून दिसतील. बाकी जे पैसे शिल्लक राहतील त्यातून तुझ्यासाठी एक साडी आणि मुलांसाठी काही कपडे घेऊया. निर्मलला सांगतो मी. सराफ बाजार त्याने पाहिलेले आहे. तो तुला उद्या सकाळीच गिरधारीलालच्या दुकानावर घेऊन जाईल. दुसऱ्या दिवशी सकाळी बीनाला शाळेत पाठवून प्रेमाने घाईघाईने कपडे बदलले. पण आज निर्मलचा पत्ताच नव्हता. बघूया तरी कशात गुंतलाय तो. हल्लीची पोरं देखील मुलींसारखाच नट्टापट्टा करतात. त्यांना देखील तयार व्हायला तब्बल 1 तास लागतो. अरेच्चा, अजून पुस्तकात तोंड खुपसून बसला आहेस? बाप रे, तुम्ही दोघे भाऊ अगदी वेडे आहात. घरात एक लेखक पुरेसा नव्हता वाटतं. भरीला आणखी तू त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालायला लागला आहेस. माझं डोकं काही तुम्ही दोघं ताळ्यावर राहू देणार नाही असं दिसतंय. वहिनी, लेखक, कवी आणि प्रतिभेचे पाईक श्रीयुत चंद्र आसवाणी हे या घरात एकच आहेत. मी आहे विज्ञान व गणिताचा पुजारी. हे बघ, हे पुस्तक कॉलेजच्या पहिल्या वर्षाला आहे. मला जर एखादी लहानसहान नोकरी मिळाली तर शिक्षण पुढे चालू ठेवता येईल. थोड्या मार्कांनी फर्स्ट क्लास गेल्याने आता स्कॉलरशिप मिळायची काही आशा नाही. बरं बरं, या सर्व गोष्टी आपण नंतर बोलू. आता लवकर तयार हो. उगाच वेळ वाया घालवू नकोस. बस आत्ता तयार होतो बघ. तुम्हा लोकांसारखा मला तासभर थोडाच लागणार आहे. सराफा बाजारात जायचंय म्हणून दादा सांगत होता. काही विशेष काम आहे वहिनी? नाही, तसं विशेष काही नाही. तुझ्या दादांना मधून मधून काहीतरी लहर येते. आता काय बोलायचं, त्यांचं ऐकावंच लागतं. बरं नीमा, एक सांग बघू, तुझ्या कॉलेजचे मित्र फी भरायला कधी जाणार आहेत? आपल्या आळीतले सगळेजण आज जाणार आहेत. कॉलेजमध्ये इतकी गर्दी आहे की बहुधा 1-2 दिवसातच प्रवेश द्यायचं थांबवतील असं वाटतंय. तू देखील जाऊन एक चक्कर का नाही टाकून येत? नीमा, तुला जर पुढे शिकायला मिळालं तर खूप आनंद होईल नाही? वहिनी, का उगाच माझी चेष्टा करतेस? पैसे काय झाडाला लागलेत? काही दिवसांपूर्वीच दादाने सांगितलं होतं की पासबुकात फक्त 25 रुपये आहेत. महागाई इतकी वाढली आहे. दादाच्या पगारातून तर पैसुद्धा शिल्लक राहत नाही. पैशाची व्यवस्था करीन मी. मी ते कुठून आणीन याच्याशी तुला काही कर्तव्य नाही. हे बघ 500 रुपये. यावर आता तुझ्या दादांचाही काही हक्क नाही. जा, पटकन जाऊन तुझ्या मित्रांना सांगून ये की तूही त्यांच्याबरोबर जाणार आहेस. पण वहिनी, हे तर दादांचं बक्षीस. तुझ्या दादांच्या बक्षिसाचा याहून चांगला उपयोग दुसरा कोणता होणार आहे? हे घे 200 रुपये, फी व पाससाठी. संध्याकाळी तुझ्यासाठी कपडे घेऊया. उरलेले रुपये दुसऱ्या टर्मसाठी राखून ठेवू. वर्षभरात आणखी काही ना काही सोय होईलच. वहिनी, वर्षात बरंच काही करता येईल. मला नोकरी मिळाली नाही तर शिकवण्या करीन. काहीतरी निश्चितच करीन. एकदा मला इंजिनियर होऊ दे. मी वचन देतो. माझा पहिला पगार तुझ्या हातावर आणून ठेवीन. तुझ्यासाठी नव्या बांगड्या खरेदी करीन. बघ ना, या तुझ्या बांगड्या किती झिजल्या आहेत. चल, वेडा कुठचा. अरे बायकांना काय नुसते दागिनेच हवे असतात? दोघंही भाऊ अगदी वेडे आहात.
बीना, तू आणि तुझे दादा सगळ्यांनी नेहमी आनंदात राहावं हीच माझी इच्छा आहे. तुम्ही सगळे हेच माझे बहुमोल दागिने आहात. सोन्या चांदींच्या दागिन्यांचा मला काय उपयोग? किल्ल्यांच्या जुडग्यांचा झणकार करीत प्रेमा स्वयंपाकघराकडे निघाली. निर्मलचे डोळे भरून आले, पण त्याने आपले अश्रू आवरले. रडायला आता तो काय कुकुलं बाळ थोडाच आहे. आता तो कॉलेजात जाणार आहे. वहिनीच्या पायावर डोकं ठेवून तिच्या पायांची धूळ मस्तकी लावावी असं निर्मलच्या मनात आलं. पण तसं करायला वहिनी तिथे होतीच कुठे? ती तर केव्हाच तिथून निघून गेली होती.